नमस्कार. गिरीश थत्तेकडून ऐका. शोभा भिसे ह्यांची लघुकथा मुखवटा. 3 वेळा गावाचे सरपंच राहिलेले ठाकूर भगवानदास यांना यावेळी तिकीट न मिळाल्याने ते आतून पुरते ढासळले होते. अनेक वर्ष सत्तेच्या खुर्चीवर बसण्याची नशा रक्तात इतकी भिनली होती की पदाशिवाय जीवन अर्थहीन वाटू लागले होते. सत्ता मिळवण्यासाठी काय करावे काही सुचत नव्हते. विचार करून करून त्यांच्या डोक्याचा भुगा झाला होता. ते विचारात गर्क असताना त्यांची सून जेवण्याचा निरोप घेऊन त्यांच्याकडे आली. सुनेला पाहताच त्यांच्या सुपीक डोक्यात वीज चमकावी तसा एक विचार चमकून गेला. शिकले सवरलेली पुढारलेल्या विचारांची सुसंस्कृत सुनेवर म्हणजे वंदनावर त्यांची नजर खेळली आणि त्यांच्या डोक्यात एक योजना भराभर आकार घेऊ लागली. सुनेला सरपंच करून पडद्यामागून स्वतः सत्ता चालवायची. आपल्या या योजनेवर ते स्वतः खुश झाले. त्यांना आता चांगलीच हुशारी वाटू लागली होती. पारंपरिक सनातनी विचारांचे कट्टर समर्थक असलेल्या ठाकूर साहेबांसाठी स्त्रिया म्हणजे केवळ घराची शोभा, डोक्यावर पदर, तोही माथ्यावरून जराही सरकता कामा नये, चूल आणि मूल इथवरच मर्यादित. पण सत्ता हातातून निसटताना पाहून त्यांनी अचानक प्रगतिशीलतेचा मुखवटा चढवला. निवडणूक कार्यालयाकडे सुनेला नेताना ठाकूर साहेब कृत्रिम गांभीर्याने म्हणाले, सरपंच झाल्यावर तुला घराबाहेर पडून लोकांची सेवा करावी लागेल बरं का. गावाचा विकास तुझ्याच हातात असेल. वंदना आश्चर्याने सासऱ्यांकडे पाहतच राहिली. सरपंचच्या पदासाठी नामांकन भरून सून वंदना सासूबरोबर कार्यालयातून बाहेर पडत होती. गाडीतच वाट पाहत बसलेल्या ठाकूर भगवानदासांची नजर कार्यालयातून बाहेर पडत असलेल्या सुनेवर पडली व ते आवासून सुनेकडे पाहतच राहिले. वंदनाच्या माथ्यावरचा पदर उतरला होता. तिच्या पावलात संकोच नसून चालण्यात आत्मविश्वास होता. डोळ्यात परावलंबन नसून स्वावलंबनाची झळाळी होती. त्या क्षणी ठाकूर भगवानदासांना वाटले जणू वर्षानुवर्षे घट्ट धरून ठेवलेली सत्ता त्यांच्या मुठीतून वाळूसारखी निसटून जात आहे. पदर फक्त वंदनाच्या डोक्यावरूनच सरकलेला नव्हता, तर डोळ्यावर पडलेला पुरुष सत्तात्मक अहंकाराचा पडदाही सरकला होता. धन्यवाद.